तुम्ही म्हणताय की मी कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसतो, काहीतरी करायला लागतो आणि मग वासना जागी होते. स्त्रीच्या देहावर लक्ष दिल्याशिवाय वासना कुठून येणार? असं कसं होऊ शकतं? सर होतं सर. हा तर मग आजार आहे. डॉक्टरकडे जा. दुसऱ्या कुणाला हे कळलं तर तो मला बदनाम करेल. म्हणजे माहित नाही कोपऱ्यात काय करायला शिकवतात ज्याने वासना. तुम्ही गणिताचा एखादा प्रॉब्लेम सोडवत आहात आणि तुम्हाला जाणवतंय की शरीरात उत्तेजना झाली. असं होतं का? नाही, तुम्ही लोक अनुभवी आहात. म्हणजे गृहस्थ वगैरे बसलेले आहात. तुम्ही सांगा, असं होतं का की तुम्ही घरात जेवणच बनवत आहात आणि त्यात तुम्ही काय होऊन जाता सेक्शुअली एक्सायटेड? असं होतं का? कोणासोबतही होत नाही. काय बोलताय तुम्ही? ही खूप व्यग्रतेची कामं असतात. अनेकदा तर जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक म्हणता की हो मला आता लैंगिक सुख हवंय, तेव्हाच ते सगळं होतं. आता माझ्याशी बोलत आहात तर काही होतंय का? शारीरिक उत्तेजना होते का? नाही होत ना? का नाही होत? तुमच्याशी बोलतोय. हो, डोळ्यांसमोर सुद्धा मी आहे, मनावर सुद्धा मी आहे, पूर्ण लक्ष माझ्यावर केंद्रित आहे. याचप्रमाणे आपल्या साध्या दैनंदिन आयुष्यात सुद्धा जे योग्य आहे, जे तुमच्या नजरेत ठीक आहे किंवा उच्च आहे, त्यावर लक्ष केंद्रित करून ठेवा. वासना आपोआप थोडी लांब राहील.